नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. माकड तोंडी प्रतीक्षा ती माहितीच आहे तुम्हाला. गौरव शेठचं नवीन आगमन. गौरव शेठ तुम्ही दाखवा. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं गाली नहीं देना. ही हसा थोडा ही आजचा ब्लॉग मेन म्हणजे आपली दाजी चालू करतात. हॅलो गाईज, आज आपण आलो आहोत आदराई जंगल ट्रेक साठी. तुम्ही बघू शकता नजारा. फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी. मित्रांनो, आम्ही फक्त पाऊस आल्यावर जागे होतो आणि आता तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवतो. हे बघा. तुझं गाणं बोल ना, काय बोलत होते? अरे अरे काहीतरी म्हणत होते. लवकर बोल. ग्लिच थांब ना. नाही खरंच विसरली. तर मित्रांनो, आता आम्ही आजरा ट्रेकला सुरुवात करणार आहे. आता आजरा ट्रेकच्या खाली आलो इथं आणि वातावरण बघू शकता तुम्ही. एक नंबर, खूप छान असं वातावरण आहे. आणि मला वाटतं आम्ही चुकून आहे म्हणून थोडं गाईडचं नियोजन करतोय. मेरा घर सफा कंधे पे मेरे. सॉरी, माझ्याकडून माफी. एकच बोलायला सांगितलं. माझा आवाज खराब आहे. आता माझा अरे कॉन्फिडन्स नाही नाही, छान बोलली. तुझं काय म्हणणं आहे का? कॉन्फिडन्स लो होतो. तसं मी कट करणार आहे. बोल बोल. चिन्मयची कविता ऐकू. चिन्मय कविता. तुझ्यात मी माझ्यात तू, काहीतरी बोल. तुझ्यात मी माझ्यात तू, तू माझ्यात मी तुझ्यात. अरे वा, मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. छान कविता होती. नमस्कार. इग्नोर मारा. पांडवकालीन मध्ये बांधलेले गेले. ओके, म्हणजे प्राचीन कालीन शिल्प वगैरे ते त्यांचीच माहिती होती यांना. आता हे प्राचीनकालीन टेम्पल. नमस्कार मित्रांनो, हे प्राचीनकालीन टेम्पल आहे नागेश्वर. आणि हे पांडवकालीन टेम्पल आहे असं आम्हाला आमच्या गाईडने सांगितलेलं आहे. तर गाईड घेतलाय. हां, तुम्हाला नंतर त्यांचं इंट्रोडक्शन देतो. हा रस्ता आहे असा जाणारा आणि याच्यावरती हरिश्चंद्रगड आहे. मित्रांनो, जर तुम्ही आदराई ट्रेकला येत असाल आणि तुम्हाला इकडचं माहीत नसेल, कारण इकडे खूप भरपूर सारे इन्सिडेंट झालेत की लोक जातात वरती स्वतःने आणि हरवतात. धुकं वगैरे भरपूर आहे. जंगलात वाटा सापडत नाहीत आणि त्यामुळे हरवून जातात. तर त्यामुळे गाईड घ्या. आपल्याकडे एक नितेश म्हणून तो दादा एक गाईड आहे. आणि हत्तीचं आमच्यासोबत आत्ताच आगमन झालेलं आहे. आणि आमच्या एक मी नाही बोललो बाबा. तुम्हाला ट्रेकचा जर रस्ता बघायचा असेल तर असा रस्ता आहे. ट्रेक असा जंगलातून अशी आमचे प्राणी पण जातात. ते सगळ्या प्राण्यांना जायला रस्ता बनवलेला आहे. माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती छान व्ह्यू आहे. हे बघा, हे सगळे ट्रेकर्स फुल उत्साहाने ट्रेक करतात. आईचा उत्साह बघा. इकडं कुठं उत्साह, आईचा उत्साह बघा. ॲस्थेटिक बनवायचा प्रयत्न चालू आहे. हा बघा किती छान व्ह्यू आहे. निसर्गाच्या सानिध्यात भाई किती छान वाटते. असं वाटतं इकडेच राहायला यावा. इकडे एखादी बिल्डिंग पाहिजे होती. मी इकडे राहायला आलो असतो. मला सूत्रांकडून माहिती भेटली आहे. सूत्र माहिती सांगा. हा जो रस्ता आहे तो खूप प्राचीन रस्ता आहे. आमच्या ब्लॉगमध्ये आय एम जस्ट एन्जॉईंग. ओ माय गॉश, खूप मजा येते. कामापासून लांब, थोडंसं वेगळं, आपल्या दैनंदिन जीवनाच्या ह्याच्यापासून थोडं वेगळं काहीतरी. ते एक आवड पण आहे, एक छंद पण आहे. तो जोपासतोय. कोलगेटची जाहिरात का नाही करत? माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्ह्यू दाखवण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. माझ्या पाठी व्ह्यू बघा फक्त. छोटे छोटेसे धबधबे आहेत आणि धुकं इतकं छान वाटतंय ना. हे बघा, इकडे कडा वगैरे आहे. आता समोर बघण्यात आणि कॅमेऱ्याने दाखवण्यात खूप फरक आहे. समोर एवढं छान दृश्य दिसतंय ना. तुम्ही नक्की आजराई ट्रेक करा पावसामध्ये. फक्त जपून करा, कारण इकडे काही प्रोटेक्शन नाही आहे. जाताना घसरलं तर डायरेक्ट खाली जाल. मित्रांनो, रस्ता बघा. थोडा दगडाचा रस्ता आहे. हे बघा, पूर्ण असा दगडाचा रस्ता आहे. तर आदराई ट्रेक हा असा तुम्हाला वाटत असेल पायऱ्या वगैरे असं काही नाही आहे. फुल जंगल ट्रेक आहे आणि खूप जास्त मजा येणार आहे. आता हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे. थोडासा पाऊस येतो. तरी या दिवसामध्ये पावसाचं एवढं काही दिसत नाही आहे, पण तरी या ठिकाणी पाऊस असतोच थोडा. तर आता वाटते हळूहळू पाऊस येईल असं वातावरण पण झालं आहे. तर बघूया. आणि इकडं चालताना जरा बघून चालायला लागतं, कारण खूप खाली बरे पाय मुरगळू शकतो किंवा काही पण होऊ शकतं. या ठिकाणी एक रस्ता आहे आणि हा बंद केलेला आहे, कारण
बोलतात की ही खाजगी जागा आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्यामुळं हा रस्ता बंद केला आहे. तर आपण इकडच्या रस्त्याने पण जाऊ शकतो, तर इकडून जातोय आपण. तर आम्हाला एक विजूदादा गावलेला आहे आणि चिन्मयसाठी या ठिकाणी आपली अशी स्किल्स दाखवतात खेकड्याला पकडून आणि धरताय चिन्मय शेठ. प्रतीक्षाला खायला द्या. हो काय बोललीस. त्यानं तुम्ही म्हणता खेकड्याचे हाल होत आहेत, पण तो खेकडा ऑलरेडी मेलेलाच आहे. तुम्ही बघू शकता, मगाशी पण त्याने जेव्हा हात लावला तेव्हा हालचाल करत नव्हता. तर पावसाला सुरुवात झाली आहे आणि खूप असा वारा, ढग, पाऊस आणि हवा. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू खाली एकदम दरी आहे, तिच्या खाली दरी आणि धुकं आहे आणि इकडे प्राणी चाललेत काही इकडे प्राणी चाललेत काही असे. इधर से खसरे तो नीचे जाके पसरे, देखो ऐसा है वो. काय झालं? खूप एक्झॉस्टेड. ऑफिस ब्रेक. ऑफिस ब्रेक झालाय बघा. वर्क फ्रॉम आदराई. मॅनेजर पर्यंत पोहोचू द्या. रस्ता बघा एवढा घसरडा आहे, घसरण्याचे खूप जास्त चान्सेस इकडे. फक्त चालताना जपून चाला, जपून चाल. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जंगलातून ट्रेक करतो आणि जंगलाचं वातावरण एवढं खूप छान आहे ना. हे सगळं धुकं वगैरे पाहू शकता आणि एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. जर तुम्ही कधी ट्रेक केला नसेल तर मी तुम्हाला 10 on 10 रिकमेंड करेल की तुम्ही हा वाला ट्रेक नक्की करा. जास्त चढायला त्रास पण नाही आहे, सपाट असते, फक्त जंगलातून रस्ता आहे. बाकी एक नंबर, खूप मस्त आहे. मित्रांनो फोटो पॉईंट, या ठिकाणी झाड पडलेलं आहे आणि फोटो पण खूप छान येतील इथे, त्यामुळे फोटो काढण्यासाठी थांबलो इकडे थोडं. मित्रांनो आम्हाला आजी वगैरे पासून माकड भेटले. हे बघा, हे एक माकड आहे, छोट प्रयत्न करते माकड बनण्याचा. मित्रांनो बघ इथं साप आहे, बघ इथं मागची जवळपास 1 तास आम्ही चालत ट्रेक करत फायनली आमची गाडी पोहोचली. बाप रे बाप, वाव, फायनली जंगलातून बाहेर आलोय. व्ह्यू बघा, इकडं काहीतरी असं बनवून ठेवलं, मे बी मार्केट वगैरे की हॉटेल टाईप आहे काहीतरी. हा इकडे वॉटरफॉल आहे. चला पुढे दाखवतो, अजून लोक आहेत तिथं भरपूर ऑलरेडी आलेले. चहा मॅगीची दुकान आहे तिथं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल खूप मजा आली आहे, खूप भिजलो. आता काय छान व्ह्यू आहे. आता इथे थोडं हॉटेल्स आहे, थोडं काहीतरी खातो आणि अजून एक पॉईंट आहे तिकडं जायचं आहे. चला भेटू पुढे, आता खाताना भेटू तुम्हाला. भजे खाणं. आम्ही थोड्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या. आम्ही तिथं खाली गेलो आणि खाली जे धबधबे भेटले आम्हाला, वाव 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 वाव, खरंच वाव होतं, आवडलं आम्हाला खूप. ओव्हरऑल छान ट्रेक आहे, म्हणजे सर्व वयस्कर लोक पण येऊ शकतात. मंडळ आपला आभारी आहे. या पण घाण करू नका, कचरा करू नका, बाटल्या फेकू नका. त्या बाटल्या आणलेल्या परत घेऊन जा, जसं आणल्या तशा. रिव्ह्यू एकदम कविवर्यांची कविता. हा एक गझल. हा बोला कविवर्य. मला निसर्ग पाहून मन एकदम गहीवरून आलंय. या थंडगार पाण्यात निश्चित बसावं वाटतंय. कविता एक 4 ओळी घेतो. या निपचित देहावरती ती पाऊस होऊन पडते. या निपचित देहावरती ती पाऊस होऊन पडते. त्यानंतर सळसळणारा मी वादळ वारा होतो.
ती डबडबल्या डोळ्यांनी अश्रूंची वर्षा करते भरतीला मी सागर कारा होतो. पहिली लाईन ऐकून वाटलं आता कायच होईल, म्हणजे फार मनातलं बाहेर येईल. पण छान होती, एकंदरीत कविता छान होती. हा मित्रांनो, भजे नाच ॲस्थेटिक कौरव शेट एलिफंट आकर आकर. मित्रांनो, आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालोय. एक काळू वॉटरफॉलच्या त्या ठिकाणी जायचं आम्हाला. आता तिथं थोडा वेळ थांबणार आहे आणि तिथून मग परत आपला खाली सुसाट घरी. पाऊस परतीचा प्रवास चालू झाला आणि पाऊस आलाय लय घांजांगलात. ही बघा एवढं झालं मित्रांनो व्ह्यू बघा. व्ह्यू मी तुम्हाला तेच सांगतो आल्यापासून, फक्त व्ह्यू बघा सह्याद्री मध्ये. अरे लड़की तुम बहुत बोलती हो, चपर चपर चुप रहोगी. मला व्ह्यू दाखवतो. मित्रांनो, तुम्हाला आता मी अशा या सुंदर ठिकाणी तुम्हाला एक नवीन फॅशनचा अजूबा दाखवणार आहे. आमच्याकडे एक नवीन फॅशनचा अजूबा आहे. हे बघा, हा वन पीस बघा. कॅमेरामॅन फोकस करा. फोकस आहे. अजूबाबद्दल बोलत होतो मित्रांनो. तो हाच कुठून घेतलाय शर्ट? शर्ट नाही, वन पीस आहे. ट्रेकिंगचा म्हणतो तुला. त्याला झालर पण आहे खाली. नाही काय एकाने रील केली काय रे? ते बोलत होता, बोलतो तो शाळेतून पप्पाला बोलतो फी बरा ओ सर ओरडता. पप्पा काय म्हणतात माहिती का? उठ जरा स्थिती गंभीर. नमस्कार मित्रांनो, हा असा काळू वॉटरफॉल आणि अदराईचा जंगल ट्रेक पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि थोडीशी इन्फॉर्मेशन जी असेल ती मी टेक्स्टच्या स्वरूपात खाली टाकेल, तर तुम्हालाही ते सोपं जाईल. आणि गाईड पण घ्या तुम्ही. तुम्हाला मी गाईड दाखवतो. आमचं नाव सांगा. कधी पण याल तर प्लीज नितेशला फोन करा. नितेशचा फोन नंबर आम्ही खाली टाकू. स्क्रीनवरती पण डिस्प्ले होईल आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकू आम्ही, तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. तो इकडेच असतो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.